शंकर यांच्या बॅटमध्ये चौकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ताकदीचा वापर क्षेत्ररक्षण तिथं सेट केला गेलाय आणि क्षेत्ररक्षण कोणती चुकी करत नाही. आणि अजितदादांचा माइंड पाहायला गेलं यष्टीरक्षक होते. जयशंकरनं अक्रॉस द लाईन खेळला. तदनंतर समीरला सांगितलं एक प्लेअर मात्र मिडानच्या आतमध्ये घेऊन ये आणि चेतनला मात्र त्या ठिकाणी पाठव आणि तो सक्सेसफुल होताना पाहायला मिळतात. हे सेट माइंड क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं. नक्कीच समीकरण गोलंदाज फलंदाज याच्यामध्ये रंगत असलेलं हे युद्ध पाहायला मिळते. इथे मात्र शंकरची काही संपुष्टात. शंकर बॅक टू द पवेलियन आणि अजितदादाने दिलेला कान मंत्र समीर याने नक्कीच ऐकला आणि त्याचा फायदा होताना पाहिलं. तर जमीची बाजू असेल शंकर बॅक टू द पवेलियन. डीजे हवाई सफर. डीजे धाव संख्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकंदरीत होते 1 षटकाच्या समाधानानंतर धावसंख्या ते 12. पुन्हा एकदा नौका गोलंदाज शुभम करती कल्याणम. कल्याण करणार का पाहावं लागेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा 11 खेळायचा प्रयत्न होता. फटका फसला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुनील तितकाच ताकदवर थ्रो करायचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला. आता मात्र सलामीची जोडी तर शंकर माघारी परतला. प्रदीप आणि मंगेश हे समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे. प्रदीप मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. नक्कीच
मंगेशने एक षटकार एक दुहेरी धाव. चांगली रणनीती. ज्यावेळी स्लॉग मध्ये चेंडू आला आणि समीरच्या त्या चेंडूवरती त्याने एक मोठा प्रहार केला आणि संघ अडचणीत होता, त्यावेळी मात्र नक्कीच षटकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शुभम चांगली गोलंदाजी. शुभम पाहिलं ना तर चांगली प्रॅक्टिस, नेहमी प्रॅक्टिस करताना क्रिकेटची आवड त्याला, नालासोपारामध्ये खेळताना सुद्धा चांगली सातत्यपूर्ण मेहनत करताना नक्कीच पाहायला मिळतो. आणि ती मेहनत इथं सत्यामध्ये, कारण की ज्यावेळी तुम्ही चांगले खेळाल, चांगली मेहनत कराल, तेव्हा तर तुम्हाला टीम मध्ये संधी दिली जाते. आणि शुभमने ती मेहनत केली. छोटा पॅक बडा धमाका या वयामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आणि सेकंड गोलंदाज म्हणून त्याची नक्कीच वर्णी लागली. म्हणजे त्यानं केलेली मेहनत तिथे मात्र लयाला येताना पाहायला मिळते. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. इथे डावखुरा फलंदाज मंगेश. एक षटकार नक्की झालाय. पुन्हा एकदा त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सेट केले, जाळं विणलं गेलंय. पाहूया यासाठी शुभम कशी गोलंदाजी करणार हे पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाही, खाली क्षेत्र निवडलं गेलं. चेंडू मात्र उसळी घेताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच पाहायला मिळालं. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 15 धावा. थोडासा टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या परफेक्ट रडारमध्ये आला. जर मंगेशची ताकद पाहिली ना तर हा चेंडू प्रॉपर रडारमध्ये आला असता तर ताकद पॉवर जनरेट केली असती. पण ज्यावेळी जर पाहिलं ना, लेफ्टीसाठी जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र आहे ते खूप लांब आहे, कदाचित तिकडे सहजा चेंडू जाणार नाही. ज्यावेळी युट्यूबच्या पासून या साईडला जर पाहिलं ना तर थोडीशी बाउंड्री लाईन कमी असेल. या साईडला पाहिलं तर अक्रॉस द लाईन पाहिलं तर या साईडला थोडे स्ट्रेट आणि थोडासा जवळ असेल. बाकी फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेग. हॅलो हॅलो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18.
दुसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना शुभम 3 चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये शेवटचे 3 चेंडू शेष असतील. सॉरी माफ करा, शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. हो, इथे मात्र अडवा पट्ट्याने खेळून काढलाय. चेतन बीट होताना पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. हॅलो, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत 2 षटकाच्या सुनील ऑन हॅट्रिक. आतापर्यंत कालचा दिवस असो किंवा आजचा दिवस आतापर्यंत कोणी हॅट्रिक मॅन पाहायला मिळाला नाही. सुनील या पर्वातील म्हणजे भगव्या चषकामधील पहिला हॅट्रिक मॅन म्हणून त्याची ओळख होईल का पाहणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, फिल्डिंग सेट केली जाते, कदाचित हॅट्रिक मॅन होईल का होणं गरजेचं असेल. काय घडणार पाहणं गरजेचं असेल. सुनील ऑन हॅट्रिक. नौका फलंदाज सतीश. सुनील टू सतीश समीकरण रंगताना पाहायला मिळेल. काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला गेला. हॅट्रिक वाचली गेली. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. एका धावचे समाधान. धावसंख्या होते 23 धावा.
तेही सगळं आठवण मित्र नक्कीच आपल्याला आठवते. स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जी थाटामाटात जल्लोषामध्ये साजरी केली. आज त्यांच्या माध्यमातून भगवा चषक, भगवं वादळ कोडं असेल तर नक्कीच आवर्जून नाव घेतलं जातं. नक्कीच श्रीमान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासाठी दोन शब्द नक्कीच. तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का, तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का, कित्येक आले भूमीवरती हिंदू हृदय सम्राट कोणी होईल का. आणि ते कदाचित शक्य नसेल. हिंदू हृदय सम्राट होणे हे मात्र इथून पुढे कदापि शक्य नसेल. पुन्हा एकदा सुनील ऑन हॅट्रिक वरती होता. हॅट्रिकचा चान्स झुकला गेला. तदनंतर गोलंदाजी जे आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात आज सतीश बाद होताना पाहायला मिळते. 3 विकेट नक्की आले, केवळ 3 धावा खर्ची केल्या. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 25 धावा. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधील स्लॉगरमध्ये पाचारण केलं होतं. नक्कीच स्लॉगरसाठी नक्कीच सुनील येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक खाली असेल, झेल होणार का, आणि हा झेल टिपला गेला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. जमेची बाजू शेवटच्या चेंडूवरती एकही चेंडू नक्कीच एकही धाव न आली. धावसंख्या होते 18 चेंडू 26 धावा कराव्या लागतील. धावा झाल्यात 25. विजयासाठी लक्ष असेल रेणुशी संघाला. 18 चेंडू 26 धावा. आवळण विपक्ष कळमगाव कळमकर दोन्ही संघाचे संगणक घ्यायचा आहे. आवळण विपक्ष कळमगाव कळमकर. चला त्वरित या, शेवटचा कॉल असेल. चला आई संघ आपल्या सुद्धा आयोजकांमार्फत विनंती केल्या तर थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे.
कमकर वर्सेस आवळण क गटातला पहिला सामना नरेश पवार यांच्या हस्ते इथे नाणेफेकी केली जाते. ठीक आहे, ते आवळण संघ नाणेफेक जिंकलेला आहे. तर तुम्ही जिंकलाय. अच्छा, कळमगाव संघाने नाणेफेक इथे जिंकलेले आहे. सर, आपण पाहताय भगवत चषक 2025 सामने तुम्ही पाहताय कालच्या सत्रापासून आजपर्यंत क गटातील तुमचा पहिला सामना असेल. तर नाणेफेक जिंकून सर्वप्रथम काय क्षेत्ररक्षण फलंदाजी? क्षेत्ररक्षण. ठीक आहे, क्षेत्ररक्षण घेत आहे. धन्यवाद. जास्त काय बोलत नाही मी. तू प्रथम फलंदाजी आहे तुमची, किती धावा करू शकता? 40+ बनवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, 40+ बनवण्याचं आवळण संघाचं लक्ष असेल. काल पाहिलं तर 80+ सुद्धा झाले तिकडे धावा. ठीक आहे, 40+ तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. बॅक टू पवेलियन. समालोचन कक्षात जातोय विकास सरांकडे. विकास सर. चला, धन्यवाद मंगेशजी नलवडे सर. पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. छोटंसं लक्ष आहे, 18 चेंडू 26 धावा करायचे असतील. पुन्हा सलामी बोला गोलंदाजी येताना पाहायला मिळतं. मंगेश डावकरा गोलंदाज सलामीसाठी सज्ज होते. अजित आणि समीर. पहिला चेंडू चांगला एकदा ढकलून दिला. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. हा चेंडू येतोय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे डीप कोर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये नक्कीच हा चौकार येताना पाहायला मिळाला. श्री गणेशा नक्की केला चौकार. अजित चांगली फलंदाजी करताना पाहायला. पुन्हा एकदा मंगेश सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका सजवलाय. गरज होती का? कदाचित गरज नसावी, कारण रिव्हर्स हा फटकाच असा आहे, झाला तर आबाद नाही तर बरबाद, आणि ते बरबाद होताना पाहायला मिळत आहेत. गरज नसावी, कारण की हा फटका प्रॉपर टायमिंग शॉट पकडला जात नाही. जर बॅटच्या रडारमध्ये आला तरच, नाहीतर मात्र विकेटर इथे बरबाद होताना पाहायला मिळत आहेत. कारण म्हणून या चेंडूसाठी क्लिअर बोलला तर झाला तर आबाद नाहीतर बरबाद. इथे बरबाद होताना व्हायला मिळतं, म्हणजे विकेटचं पतन होतं. अजित बॅक टू द पवेलियन. विकेट गिरतावत संगीत वस्तवा. डीजे विजय शेठ, तुम्ही पण नाद केलाय थेट. चला, पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. चांगली कदाचित अजित विचार मीमांसा करत असेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पंचांकडे दाद मागितले. पंचांचं बोट आकाशाकडे. येस, विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा विकेट. चेतन गोल्डन डकचा शिकार. 0 नंबरचा चष्मा परिधान करून. इथे मात्र तंबूच्या आशा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय, त्यामुळे विचार मीमांसा करून कदाचित फायदा नसेल. पंचांचा निर्णय आउट आहे तो आउटच राहील कदाचित. विकेटचं पतन आणि मंगेश चांगली खेळ करताना पाहिलं. कदाचित अजित विचार मीमांसा करत असेल, मी कोणता फटका खेळलो, कारण की ज्यावेळी तुम्ही खेळायला जाताना प्रेझेंट मध्ये काय खेळताना हे महत्वाचं. आउट झाल्यानंतर तंबूच्या आशेला विचार मीमांसा करणं त्यातला मात्र तथ्य नसतं. म्हणून प्रेझेंट मध्ये जे काय घडेल ना, तो जे तुम्ही येऊन विचार मीमांसा करता तो तुमचा भूतकाळ झाला. त्याच्यावरती विचार करून पाहिजे. जर कदाचित खेळण्यातानाच विचार करायचा असतो की आपण काय खेळायचं. कधी अजित असता तर कदाचित ही सिच्युएशन नसते आली. चेतनवरती सुद्धा लोड नसता आला आणि पूर्ण टीम वरती. आता नौका फलंदाज येतोय. चेतन नाव सांग ना त्याचं. रवी. चांगली गोलंदाजी. मंगेश फिरकीचा जादूगार सक्सेस होताना पाहायला मिळतोय का? तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा हॅट्रिक चान्स वरती असेल मंगेश. मंगेश होणार का आजचा हॅट्रिक मॅन, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. भगव्या चषकाचा भगवा हॅट्रिक मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल का? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय.
रवी. समीर एक षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे, विध्वंसक विनाशनाशक अशी पारी खेळणारा समीर अजून नॉनस्ट्राईक एंडकडे उभा आहे. पण त्याच्यावरती थोडंसं प्रेशर असेल यावेळी कदाचित, कारण की आपले साथी सहकारी तंबू चारशाला विसावा घेताना पाहायला मिळतात. टप्प्याचा चेंडू होता, इनटू द गॅप, डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. हो हा हँडसम स्टाईल मध्ये दबावाला झुगारून मात्र चेंडूला जाणलं सीमारेषा पलीकडे 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. आणि पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय. उलटा चेंडू होता, यष्टीरक्षकला चेंडू पकडायचा होता, परंतु यष्टीरक्षक बीट होताना पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. डीजे यष्टीरक्षक चेंज केला गेला. शंकर यांना थोडासा VRS दिला गेला. पुन्हा नौका यष्टीरक्षक येताना पाहायला मिळाला. टप्प्याचा चेंडू रवीच्या बॅटमध्ये हा चेंडू आला असता तर कदाचित या चेंडूवरती मोहर उमटली असती. पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, हरकत नाही. 1 धाव नक्की आला. रवी आपलं काम चोख गजाताना खायला मिळतोय. ज्या कामासाठी आपल्याला पाठवलं होतं 1 षटकाचा खेळायला संपुष्टात धाव संख्या होते 13 धावा. 2 चौकार नक्की आशावादी प्रेरणादायी कसे का होईना चौकार आले. पहिला चौकार आला तो डाऊन द ग्राउंड, इनटू द गॅप, इनटू द कार्पेट. एक चांगला स्ट्रोक केला होता, पण तो दुसरा नशिबाची साथ मिळाली. धावा येणं गरजेचं. धाव संख्या 13. विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावेची गरज. डीजे नौकाफ गोलंदाज देतोय गणेश. नेहमी पाहिजे तर गणेश सलामीची षटक हाताळताना पाहायला मिळायचा, परंतु आज कुठेतरी गणेशला थोडं मागं ठेवलं गेलं. गणेश इतका चांगला गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा रवी सज्ज होताना पाहिजे. रवी मात्र नक्कीच कॉन्फिडन्स दुणावलेला असेल. 2 चौकार आले. वाईट वाईट पंचांचा इशारा. तर वाईट चेंडू नक्कीच अमित सर यांच्या मार्फत कळून येतं. हा वाईट चेंडू पंचांच्या समांतर चेंडू अवांतर 1 धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 14 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावेची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले, तदनंतर सामन्याला कलाटणी मिळाली. तदनंतर आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रवी 1 धाव नक्की अर्जित केली जाते. धावपटलावरती धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 15 धावा. तर विजयासाठी लक्ष असेल 11 चेंडू 11 धावा. या पुढचा होणारा सामना असेल अवळण विपक्ष कळमगाव कळमकर. या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय अवळण संघाला. समीर आपल्या लयमध्ये त्याला पाहिले होते. काय घडतंय मित्रांनो? समीरला गरज होती का? कदाचित नसावी, कारण की ज्यावेळी मागे आपले सहकारी कोण असेल नसेल हा मात्र विचार करणं गरजेचं होतं. एकेरी दुहेरी धाव दिलासा बॉल टू रनची मॅच होती.
आता मात्र नक्कीच अहिर बाजूसाठी जमेची बाजू असेल समीरचा विकेट. आणि समीर हा विध्वंसक विनाशनाशक असा फलंदाज होता. त्याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार येताना पाहायला मिळत, परंतु समीर थोडीशी चुकी करतो आणि भुर्दंड विकेटचं बदन डीजे. चला धन्यवाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुनील नौका फलंदाज सुनील येताना पाहायला मिळतोय. समीरची जागा घेण्यासाठी समीरचे बंधू सुनील पुन्हा का डाऊन द ग्राउंड आणि हेच फटक्याची गरज असेल. एकेरी दुहेरी धावा आल्या तरी मात्र विजयसिंह इथे काय करते, अति घाईत संकटात नेणार का, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. डायरेक्ट थ्रो कदाचित आला असता तर जरतर होतं. मित्रांनो क्रिकेटला जरतरला व्हॅल्यू नसतो. इथे मात्र नक्की दुहेरी धावा अर्जित केली की जो एक धावेचा गॅप होता तो भरून काढला. आता समीकरण असेल 9 चेंडू 9 धावा. सुनील काय खेळी करणार, माइंडसेट बाय फलंदाजी करणार, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणार की मोठ्या फटक्यांवरती जाणार. जर एका बाजूला जमेची बाजू पहिले तुम्हाला बॉल टू रन असताना मात्र दुहेरी धाव जरी आली तरी तुम्ही विजयश्री मिळू शकता. तर दुहेरी धावपासून वंचित ठेवावं लागेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. हा डॉट चेंडू आता समीकरणाचा 8 चेंडू 9 धावा. कदाचित जो एक यष्टीरेषेकडून जो चौकार सुटला कदाचित तो पकडला असता तर थोडस रंगत पाहायला मिळाली असते. सामन्यामध्ये थोडा लीड मध्ये असताना पाहायला मिळाला असता अहिर संघ, पण त्या 4 धावा आल्या. त्यानंतर थोडासा कमबॅक करता तरी सुद्धा कमबॅक करताना पाहायला मिळतो. अहिर संघ झुंज देताना पाहायला मिळतोय. सुनीलच्या बॅटच्या रडार मध्ये आला चेंडू. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला पाहत राहिला. मस्तक पे दस्तक देत हा चेंडू जातोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार डीजे. सुनील मात्र एक प्रेरणादाता कमी करतात. 7 चेंडू 3 धावेची गरज. गरज नव्हती सुनील. कदाचित हातामध्ये चेंडू होता. नॉन स्ट्राईकचा प्लेअर थांबलेला होता. कदाचित ह्या रनची गरज नव्हती. कॉल कॉम्बिनेशन चुकलं गेलं. एक धाव तर आली नाही पण विकेट गेला. म्हणजे कधी कधी आपल्याला ही चुकी नडते. धावा येत नाही पण आपण विकेट साथी गमावतो. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जैसी ती धावसंख्या होते 23 धावा. विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 3 धावा. डीजे सिद्धू वाला नक्की डायलॉग मुत का चंदन घिस मेरे नंदन हा डायलॉग मात्र नक्कीच पाहायला मिळाला गाण्यामध्ये होता. नौका फलंदाज येतोय. सॉरी गोलंदाज अमोल. अमोल सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पण आधीच्या मॅच मध्ये पाहिलं आमचे गुणलेखक साथी गुणलेखक विराज हा एक प्रभावी गोलंदाज ठरताना पाहायला मिळाला होता. केवळ 3 या 4 धावा खर्ची केल्या होत्या आधीच्या गोलंदाजीवरती. विराज एक ऑप्शन होता असे नक्कीच आमचे गुणलेखक सांगत होते. आधीच्या मॅच मध्ये एक निर्णायक गोलंदाजी त्याने सुद्धा केली होती. परंतु हा सुद्धा एक चांगला गोलंदाज अनुभवाचा लेखाजोगा असलेला गोलंदाज आहे. फिरकीवरती जादू या गोलंदाजाने सुद्धा अनेक मॅच आपल्या शेवटच्या क्षणी मात्र नक्कीच आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलेला हाच गोलंदाज पुन्हा एकदा अमोल एक फिरकीचा जादूगार म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे.
पुन्हा एकदा अक्रॉस लाईन घेऊन काढला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. दुहेरी धाव घेणार का? एका धावती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि विकेटचं पतन येताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हा षटकार आणि हा विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय रेनोशी संघ. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आयर संघ हार्ड लक बॅड लक, बेटर ट्राय टू नेक्स्ट मॅच. त्याला विनंती असेल विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय. रेणुशी संघ 2 सामने नक्की जिंकताना पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र नक्कीच आता या पुढचा होणारा सामना असेल. एका बाजूला असेल अवळण विपक्ष कळमगाव कळमकर.